नमस्कार, ब्युटिफुल हमेशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला फाटलेल्या टाचांवर काही घरगुती उपाय सांगणार आहे। हे उपाय अगदी सोपे आहेत, तर मग चला पाहूया हे घरगुती उपाय काय आहेत ते। मूठभर तांदळाचे पीठ घ्या, त्यात 2 ते 3 चम्मच मध आणि अर्धा लिंबूचा रस मिक्स करा, त्याची पेस्ट बनवा। या पेस्टला टाचांना लावण्याआधी थोडा वेळ पाय गरम पाण्यामध्ये ठेवा, त्यामुळे तुमच्या पायाची डेड स्किन सॉफ्ट होईल। नंतर पाय व्यवस्थित पुसून घ्या आणि ही पेस्ट पायाच्या तळव्यांना टाचांना लावा। 10 मिनिटांनंतर पाय धुवून पायांना थोडंसं ऑलिव्ह ऑइल लावा। हा उपाय जर तुम्ही आठवड्यातून 2 वेळा कराल तर तुमच्या टाचांना कधीच भेगा पडणार नाहीत। यानंतर आहे गाजर। गाजर बारीक करून गाजराचा रस बनवा। हा रस कापसाने फाटलेल्या टाचांवर लावा, यामुळे देखील तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि पाय पण मुलायम होतील। कोरफड सुद्धा फाटलेल्या टाचांवर चांगला उपाय आहे। कोरफड ही आपल्या त्वचेला मुलायम बनवण्याचं काम करते, म्हणून चेहऱ्याच्या त्वचेसाठी तर कोरफड चांगलीच आहे। त्याचबरोबर फाटलेल्या टाचांवर सुद्धा ही एक औषधी आहे। कोरफडचा रस टाचांना लावा, यामुळे तुमच्या पायाची त्वचा ड्राय असेल तर ती मुलायम बनेल। 1 चम्मच ग्लिसरीनमध्ये 1 चम्मच मध मिक्स करून त्याची पेस्ट बनवा। ही पेस्ट टाचांच्या भेगांवर लावा, यामुळे टाचांच्या भेगा भरून येतील आणि पाय सुद्धा मुलायम होतील। यानंतर आहे ग्लिसरीन, लिंबूचा रस आणि गुलाबजल। तुम्ही ग्लिसरीन, लिंबूचा रस आणि गुलाबजल एकसारख्या प्रमाणात घ्या, व्यवस्थित मिक्स करून एका बॉटलमध्ये भरून ठेवा। दररोज रात्री झोपताना हे मिश्रण पायांना लावा आणि सॉक्स घालून झोपा। काही दिवसातच तुमच्या फाटलेल्या टाचा भरून येतील आणि पाय सुद्धा मुलायम आणि कोमल होतील। अशा प्रकारे तुम्ही घरगुती उपाय करून फाटलेल्या टाचा व्यवस्थित करू शकता। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि तुमचे विचार मला खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।